नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे शिरूर तालुक्यातील शिक्रापूर या गावामध्ये. मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक सुरेश शेठ उद्धव बालवडे आज यांच्या दावणीवर आलेलो आहे. यांच्या दावणीचा हा हुकमी आहे काल लकी बैलाने अनेक घाटामध्ये आकर्षक बारी आणि एक नंबरचा मान पटकावलेला आहे. आदत वयामध्ये सध्या चर्चेत असलेलं वासरू बिर्जेसोबत पण पळालेले पुणे जिल्ह्यातील बरेच वासरांबरोबर हे वासरू पळालेले. आज दावणीवर आल्यानंतर ना अनेक वासरं आहे दावणीला, त्यांची माहिती आणि ह्या आदत लकीचा संपूर्ण इतिहास या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया. पाहुणे नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पहिल्यांदा तुमचा. मी दिनेश पंढरीनाथ राऊत, कंपोस्ट रावतवाडी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. बारी कोणाच्या नावाने असते आपली? आमची लकीची बारी सूरज उद्धव बालवडे यांच्या नावाने असते. यांच्या आधीवर त्यांची आई मीनाताई उद्धव बालवडे यांच्या नावाने पण बारी जुगलबंदीमध्ये पळायची. त्यांच्या आजोबांपासूनचा नाद आहे. जवळजवळ हे त्यांची 3री-4थी पिढी आहे. शिवाजी गंगाराम बालवडे, त्याच्यानंतर उद्धव शिवाजी बालवडे, त्याच्यानंतर सूरज उद्धव बालवडे. ह्या तिघांनाही आमच्या प्रेमापोटी म्हणजे प्रेमाची जुगलबंदी असायची. आमचे कुणाल राऊत यांच्या वडिलांच्या नावाने मी एकनाथ भाऊसाहेब राऊत सरपंच, दत्त मारुती राऊत सरपंच, ह्या दोघांच्या नावाने यांच्या आजोबांनी, यांच्या वडिलांनी आणि स्वतः यांच्या पूर्ण कुटुंबाने यांनी राऊत बालवडी जुगलबंदी अशी जुगलबंदी केली. आणि या जुगलबंदीमध्ये यांचा बैल कांड्यावरती जोकाटात ह्या पद्धतीने असायचा. बारी जवळजवळ 3 पिढ्यांमध्ये 95 ते 2010 पर्यंत म्हणजे बंदीच्या काळापर्यंत टॉपच्या फाडामध्ये बारी पळायची. आंबेगाव तालुका असेल किंवा शिरूर हवेली तालुका असेल, 1 नंबरमध्ये बारी पळालेली. आणि जवळजवळ बंदीच्या काळानंतर काही एक ओघ असं झाला की थोडासा काळ आम्ही बंद झाला. बंदीनंतर पुन्हा एकदा यांच्या पिढीत सूरज उद्धव बालवडे यांच्या पिढीत पुन्हा एकदा लकी ह्या बैलांनी पुन्हा एकदा जन्म घातला. त्याच्यानंतर जवळजवळ 5 ते 6 महिने झाले, 10-15 गाठाचा पिरियड झालाय. बैल टॉपमध्येच पळतोय. जिथं जिथं झोपलाय आतापर्यंत, कांड्यात असेल जोत असेल, बैलांनी ओढून बारी लावलेली. आणि बैलाला खरंच जो आता द्यायचं मेन कारण आहे सोमनाथ राऊत यांचा चिंग्या. यांची जुगलबंदी जातेगावच्या घाटात आधीवर खेडकर सर्जेराव खेडकर यांच्या टॉपच्या जोकाटा पुढं हे कांडे 40 फुटावून जायचं. त्यांनी पहिल्या फेरायला बी 40, दुसऱ्या फेरायला बी 40. या दोघांच्या कांड्यांनी चिंग्या, सोमनाथ शेठ राऊत यांचा चिंग्या आणि सूरज शेठ उद्धव बालवडे यांचा लकी यांनी सर्जेराव खेडकरांच्या जोकाटा पुढं चांगल्या पद्धतीने कांड्याचं पुरलं त्यांचं. त्याच्यानंतर कुणाल शेठ राऊत नियोजन आहे, कुणाल शेठ राऊत यांच्याकडे नियोजन असते. छाती पण ते स्वतः लावतात. सुमित बालवडे ते नियोजन करते. ते सुरेश बालवडे यांचे असं प्रेम असते त्यांच्यात. तरी प्रेमाच्या जुगलबंदीमध्ये यांनी ठरवलं जातीगावमध्ये चिंग्या आणि लकीला मागे घ्यायचं ठरलं. आणि 3 वाजता 3च्या दरम्यान सगळ्यांना सांगितलं आपल्याला जो बाबा हे कांड आहे असं माग घ्यायचे ठरल्यावरती बैल आम्ही झुपली. गाठ 11:35 आणि गाठाचं राजाला बारी टाकली. चिंग्यानी बी तेवढी साथ दिली, बैलांनी टाकली. आणि तिथून पुढं की कुणाल राऊत म्हणले की आपल्याला आता बैल आहे असं जू ठेवायचं. त्याच्यानंतर त्यांनी कासारी, तळेगाव, पाटेठाण या पद्धतीमध्ये
या बैलांचं यांचं जो आहे असं राहील. त्याच्यानंतर बैलांनी निमगाव दावडीचा घाट तनपुरे सरपंचासंग 1 नंबरमध्ये 11-12-40 मध्ये घाट केला. त्याच्यानंतर याच्यानंतर आम्ही पेठला गेलो. पेठमध्ये सुद्धा 1 नंबरची वारी केली. पेठनंतर आम्ही आता बराडी केली. बराडीला बिरजा सोबत झुकला. बराडीला सुद्धा 1 नंबरची वारी केली. त्याच्यानंतर आम्ही आता जपान केसरीला सुद्धा बिरजा सोबत वारी केली. काटा 12 सेकंद वारी झाली. चांगल्या पद्धतीने प्रेमाची जुगलबंदीमध्ये आमची 1 नंबरमध्ये वारी पळाली. चांगल्या पद्धतीची झोपणी आमची जयसिंगजी राऊत करते. आमची पोरं स्वरांचीच वारी लोक म्हणतात पोरं स्वरांची, पण पोरं स्वरांची वारीमध्ये चांगला अनुभव आहे. 3 पिढ्यांचा आहे. आमच्या उद्धव शेट आहेत. आमचे वडीलधारी माणसं आहेत. आमच्या पाठीमागे सगळे साथ देतात. तानाजी मामा बालवडे यांचं सुद्धा एक टॉपचा गोर आहे. खांड्यात पळतोय ते पण आम्हाला सारखे साथ देते. आणि यांच्या साथीमुळे, या सगळ्यांच्या साथीमुळे की आजपर्यंत आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. आणि इथून पुढे चांगल्या मार्गाने आम्ही तुमच्या पुढे जाऊ. कुठनं घेतला होता लकी आपण? लकी हा केडगाव चोपले इथं घेतला होता. मी माझ्या मिसेसला केडगावला म्हणजे माझ्या सासरवाडीला चाललो होतो. तर जाताना सहज एक उसाचं गुराळे केडगाव चोपलेच्या अलीकडं म्हणजे जे जुना टोल नाका आहे त्याच्या बाजूला एक गुराळे, तर त्या गुराळ्याच्या रोडच्या बाजूला बांधलेला होता. तर जाताना मी तो पार राखला होता. तर येताना थांबायचं असं ठरवलं. तर घरी गेलो, वाईफला वगैरे सोडलं, जेवण वगैरे करून येताना थांबलो. थांबल्यावरती गोरा मला आवडला. तर आवडल्यानंतर मी कुणाल राऊत आणि सुमित बालवडे, दिनेश राऊत यांना गोऱ्याचे फोटो काढून पाठवल्यानंतर नाही होय करतानंतर मी वापस आलो परत. तर घ्यायचं ठरलं. मग आम्ही गेलो, गोरा सोडून बघितला, गोरा आम्हाला आवडला आणि मग त्यानंतर आम्ही गोरा घेऊन आलो 1 तारखेला. 1 जानेवारी 2026 ला गोरा आणला होता. तिथं शेतकऱ्याचा होता का कसा? नाही, शेतकऱ्याच नाही, जे गुराळावरती जे कामगार लोक काम करतात ना त्यांच्याकडं म्हणजे उसाळाचं गुराळ होतं. गुराळावरती काम करतात जे कामगार लोक ऊस तोडायचं काम करतात त्यांच्याकडे होतं. काय पाहून असं वाटलं? म्हणजे तोंड पाहून तर नव्हताच घेतला आम्ही. जे पाठीमागलं जे फाउंडेशन होतं वासराचं एकदम हे होतं. आणि ज्यानंतर जे मालकाने जेव्हा गोरा सोडून सांगितलं मी सोडून दाखवा मला, तर त्या टायमिंगला ते गोरा सोडल्यानंतर ते मालकाला त्यांनी सोडल्या क्षणीच एका क्षणातच पाडला आणि पळाला गोरा. तिथंच मला गोरा आवडला की घ्यायचा ठरवलं गोरा. किती रुपये झाली ती खरेदी? काय खरेदी अशी मालकाने आम्हाला सांगितलं होतं 40,000 रुपये. आपण कमी जास्त करून 23,100 रुपयाला गोरा घेतलेला आहे. कसं घरच्या गाईचा होता का? कसं होता? हो, घरच्या गायचं आहे, बैलाची पैदास आहे, तिथल्या लोकल माणसाचं गायचं हे घेऊन किती महिने झाले? घेऊन आता 6-7 महिना 7वा महिना चालू झाला घेऊन. 7वा महिना. आल्यानंतर ना कसं काय मग नियोजन केलं? आल्यानंतर पहिले 15 दिवस आपण आणल्यानंतर त्याला घोडीच्या पाशीच बांधला होता 15 दिवस. त्यानंतर एक रिहर्सल दिली या मंदिरापासून. आम्ही तिथनं सोडला गोरा पहिल्यांदा स्टार्टिंगला. तो घोडीपासून डायरेक्ट गोरा इथं घरी आला होता त्या दिवशी. आणि त्यानंतर लगेच एक 2-4 दिवसात 10 मारीला ट्रायल दिली आणि पहिला घाट आम्ही चाकणचा केला. चाकणमध्ये कांड्यावरती उजव्या डाव्या खांद्यावरती. कसं टॉपच्या बारी पुढे धुतला होता का? 2 नाही, टॉपचीच वारी होती. आमचाच घरचा एक कप्तान म्हणून एक गोरा होता तो, आणि ऋषी कुदळे म्हणून एक बानेरचे आमचे सहकारी आहे, त्यांचा एक हे होता, त्यांच्या समोर धरला होता. त्याच्यानंतर मग कशी केली सुरुवात? त्यानंतर आमचे दाजी आहे सोमनाथ राऊत, तर त्यांचा चिंग्या 1 नंबरला पळत होता कांड्यावरती. तर दाजींच्या सहकार्याने दाजींना म्हणलं की असं आहे आपण झुकूया. तर त्यांनी ते सहकार्य केलं. त्यांचे निलेश कावत म्हणून त्यांचा एक मित्र आहे, त्यांच्या सहकार्यात येऊन आम्ही ते सर्जेराव खेडकरच्या समोर कांड धरलं होतं. तर तिथपासून तर आम्ही 10-12 घाट त्यांच्या समोरच कांड पळवलं. आणि जातेगावच्या यात्रेच्या दिवशी दुपारी मी आलो आणि कुणाल राऊतला म्हणलं असं करायचं. तर कुणाल राऊतच्या नियोजनामध्ये जातेगावचा घाट झाला पहिला आमचा. जातेगावला चांगली बारी? जातेगावला 445 फुटाचा घाट लावला होता. 445? 445 फुटाला 11:35 बारी झाली होती. आदत वासर होती ना? आदत दोन्ही पण आदत त्याच्यात, दात नाही लावली वासरांनी, आदत वासर. त्याच्यानंतर ना मग किती घाट? तो त्यानंतर मग कंटिन्यू जसं पाठीमाग घेतलं तसं मग जातेगाव झालं, कासारी, तळेगाव, त्यानंतर पाटेठाणला पण बिरजा सोबत धरला. पहिला घाट बिरजा सोबत धरला, पाटेठाणला 11:01 1 सेकंद ओढून बारी केली आणि फायनल 11:16 1 नंबरची फायनल झाली. त्यानंतर कंटिन्यू गोरा आपला 1 नंबर मध्येच पळतोय. बाराडी झालं, खडकी निमगाव दावडी या ठिकाणी गणेश तनपुरे यांचा जो हरण्या त्याच्यासोबत 12-40 गाड्या झालं तिथं पण. त्यानंतर भराडीला पण बिरजा झोपला होता, तिथं पण 11:77. आणि आता जपान केसरीला झोपला, इथं जपान केसरीला काटा 12 झाली. मोठ्या भाड्यामध्ये चांगले? हो, म्हणजे सगळे जेवढे पण आता मोठे पड झाले सगळ्या मोठ्या पडावरती बारी लावलेली वासरांनी आपल्या. आकर्षक बारीसाठी तुम्हाला? आकर्षक बारीसाठी आम्हाला जातेगावला पहिलं पारितोषिक भेटलेले, पाटीठाणला पण भेटलंय आम्हाला. म्हणजे जिथं जाईल तिथं आकर्षक बारीचं बक्षीस भेटतं आम्हाला. यात्रा कमिटी आवर्जून तुम्हाला बोलतो? हो, यात्रा कमिटी आवर्जून फोन करून वगैरे टोकन वगैरे देते आपल्याला. फोन जरी केला तरी टोकन भेटून जातो आपल्याला. त्याच्यामध्ये सोमनाथ राऊत झालं, कुणाल राऊत झालं, यांचं सहकारी म्हणजे मोलाचा वाटा आहे याच्यामध्ये. टोकन बिकन घेणे किंवा यांची जास्त म्हणजे गाडा मालकांसोबत संपर्कात आहे, त्याच्यामुळे सहकार्य जास्त होतं. काय खासियत काय त्याची खरं?
खासियत म्हणजे त्याचं फक्त एकच गुण आहे की बाबा घरी आल्यावरती खाणं आणि घाटात गेल्यावरती पळणं, एवढी त्याची खासियत की निशाण कधी पास करत. खाली झुकणी झाल्यावरती त्याच्या डोक्यात एवढंच की निशाण कधी पास करत. एकदम शांत आहे. एकदम शांत, एका माणसावरती सोडायचं बाबा काही टेन्शन नाही, आजारी मारत बिरत काही नाही, काही प्रॉब्लेम नाही. बराडीच्या घाटात फायनल एकट्याने निलती. हो, बराडीच्या घाटामध्ये विषय काय झाला माहिती का, की म्हणजे नकळत त्यांच्याकडून झुकणी पडली नाही आणि गोऱ्या आणि त्यांनी आरोळी झाली, तर गोरा आम्हाला सोडायला लागला, आम्ही सोडला. तर योगायोग आमचं असं की बाबा आमची काय ती देवाची कृपा असेल की गोऱ्याला काय लागायला झाली नाही आणि गोऱ्याने तिथं 12 सेकंद 0.6 मिली आमची फायनल झाली तिथं बराडीला. तो पण घाट टॉपचा हो, फळ तो पण टॉपचाच फोडा होता. तिथं टॉप 12 मध्ये आमच्या पहिल्या राऊंडला टॉप 12 मध्ये आमचं नाव होतं. आणि पहिला राऊंड किती झालं त्या घाटात? 11-77 11-77. कोण कोण असतात सगळे तुमचं? आमच्यासोबत दिनेश राऊत झालं, माझे दाजी सोमनाथ, कुणाल, दत्ता शेठ राऊत, तानाजी बालवडे, आमचे वडील, म्हणजे माझे मोठे बंधू किरण बालवडे, साहिल राऊत झालं. हे सगळे सहकार्य मतलब जेव्हा पण फोन करेन, आमचा एक ग्रुपच आहे संघटनेचा, राऊत बालवडी जुगलबंदी आमचा ग्रुप आहे. त्या ग्रुपवरती आमची चॅटिंग कंटिन्यू चालूच असते. घरचं नियोजन कसं असतं आता वासराचं काय? कोण कोण असतं काय? तसं तर प्रामुख्याने आम्ही शेतकरी वर्ग आहे आणि शेतकरी वर्ग म्हणजे गायच्या दुधाचा व्यवसाय हा प्रामुख्याने आमचा आहे. त्याच्यानंतर उद्धव शेठ आहेत, उद्धव शेठ बालवडे आणि त्यांच्या मिसेस आहेत मीनाताई बालवडे आणि किरण, ते जॉबला आहेत. ते घरचं सगळं नियोजन बघतात, ती वैरण काडी असेल, जनावरांना खायला पाणी, बैलांचं सगळ्या गोष्टी हे करतात. सूरज जॉबला आहेत, ते आल्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी ते बघतात. आणि त्याच्यानंतर जी काय असेल देखभाल वगैरे असेल, बैलांची रती, बैलांची देखभाल, डॉक्टर पाणी वगैरे, सुमित बालवडे, हे सगळ्या गोष्टी बघतात. प्रतिभामध्ये काय काय राहतं? प्रतिभामध्ये प्रामुख्याने गव्हाचा बारडा आहे, मकाचा बारडा आहे आणि जी वैरण काडी आहे आपलं मका वगैरे, हे आम्ही त्याला कंटिन्यूच आहे. आणि मकाची गंज संध्याकाळच्या दरम्यान त्याला रोज डेली मकाची गंज हे चालू असते. गावातून शिखरपूरमधून आम्ही मका घेऊन येतो, मकाची गंज, मकाचा बारडा वगैरे त्यांना चालू आहे कंटिन्युअसली. आणि त्याला जास्त तर मका आवडते, त्याच्यामुळे मका जास्त करून त्याला मकाच घालतो. सगळी तरुण पिढी आहे का तुमची? हो, आम्ही एक जुनी पिढी झाली आमची. आम्ही मगाशी पण सांगले, आमच्या 3 पिढ्यांचं नाव झालं. आमची आजोबांची एक पिढी गेली, आमच्या चुलत्यांची मामांची एक पिढी गेली, त्यांनी सगळं आमच्यावरती सोपवलं. आणि आमची सगळे तरुण मिरग प्रेमाची जुगलबंदी आहे. जेवढे आमचे सहकारी आहेत, आमचे राऊत बालवडे, म्हणजे आम्ही प्रामुख्याने आम्ही कधी आमचा पोरा याचा आहे त्याचं असं समजलंच नाही. पोरा आमचाच आहे आणि आम्ही जुगलबंदीमध्ये किंवा आम्ही आमचा बैल म्हणूनच आम्ही गाठत नेतो. प्रत्येक जणाकडे एक ठराविक नियोजन ठरवून दिलेले की कुणी काय करायचं, प्रत्येकाकडे एक गोष्ट ठरवून दिलेली. त्या पद्धतीने आम्ही सुमित बालवडे हे सगळं घरचं, जी जबाबदारी घरची काय असेल, वैरण काडी धुणं जाणं, सगळं सुमित बालवडे आणि किरण बालवडे हे बघतात. घाटातलं नियोजन जे टोकनचं असेल, गाडा रॅकमध्ये घालायचं असेल किंवा अन्य कोणत्या गोष्टी असेल, सोमनाथ राऊत, कोणाला राऊत सगळं करतात. आणि घाटात गेल्यानंतर आम्ही आमचा एक छोटासा ग्रुप आहे, लकी राऊत सरपंच बालवडी बैलगाडा संघटना म्हणून, त्याच्यावरती घाटात जायच्या अगोदर की आम्ही एक मेसेज टाकून देतो, बाबा आपल्याला आज निघायचे. त्या पद्धतीने मग सगळेजण आम्ही त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी कामाचं वगैरे, प्रत्येकजण कामाला आहे, प्रत्येकजण उद्योगधंदा वगैरे प्रत्येकाचं आहे, सगळेजण नियोजन करून आम्ही निघतो. कुणाल राऊत बैलाला छाती लावतो त्याच्या ह्याच्यातच आणि त्याच्या नियोजनामध्येच आमचा गाडा पळतो. उद्धव शेठ ते बाकीचं संगोपन, आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी असतील ते बघते. सूरज बालवडे, सुमित बालवडे बाकीचं नियोजन बघतात. आमचे जयसिंग शेठ आहेत, अचूक जुपणीचा म्हणजे आमच्या शिरूर तालुक्यात जरी छोटा दिसत असलं पण जुपणीच्या बाबतीत त्यांची अचूक जुपणीचा बादशाह म्हणूनच गाठात सगळेजण त्याला ओळखतात. आमचे तानाजी मामा आहेत, सोमनाथ राऊत आहेत, आम्ही सगळेजण बाकीचं नियोजन बघतो. आणि वरती खरं तर सगळ्यात मोलाची गोष्ट म्हणजे महत्वाची गोष्ट असेल, बैलाला वरती दुखापत होऊ नये, आपला बैल आळ्याच्या बाहेर जाऊन, म्हणून सगळी खाटाटोप करतात. आमची उद्धव बालवडे, किरण बालवडे हे यांची महत्वाची भूमिका असते. जेवढी आमची भूमिका आहे ना, एवढे 10 जणांची त्यांच्यात यांची दोघांची महत्वाची भूमिका असते. आमचा साहिल असेल, त्याच्याकडे बैल हात बाहेर होऊ नये म्हणून त्याच्याकडे महत्वाची भूमिका, हे बाबा तू त्याच्यावरती व्यवस्थित पद्धतीने तू राहा, बैलाला ठोक्या टाक, बैलाची सुट्टी लेट नाही हो म्हणून तो त्याच्याकडे नियोजन असतं. 20 फुटावरनं वगैरे पळालाय? हो, 2 वेळा आम्ही 20 फुटावरून सुद्धा आम्ही त्याला टाकलेला आहे. चांगल्या पद्धतीने 20 फुटावरून सुद्धा चिंग्या आणि हा
20 फुटावरून सुद्धा गेलेला आहे. आणि ज्यावेळेस आम्हाला 20 फुटाची खात्री आली ना की हा 20 फुटावरून सुद्धा जोकाट शिवून देत नाही 1 नंबरचं, त्यावेळेसच आम्ही त्याला कुणाला म्हणला की अरे आता या पद्धतीने आपण त्याला पुढे घेऊ, माग घेऊ, जोकाटात घेऊ, जोकाटात त्यांनी करून दाखव. आपण ज्या ठिकाणी इथं उभा आहोत ते आमचे मामा शिवाजी गंगाराम बालवडे यांना खरा बैलाचा खूप नाद होता. त्यांनी बैलावर खूप प्रेम केलेले. त्यांच्या पुण्याईनी आज या ठिकाणी हा जे बैल यांना लागतात, सुजित बालवड्याचा आजोबा, ही जी बैल निर्माण होतात त्यांच्या पुण्याईने हे बैलगाड्याचे बैल निर्माण होतात. त्यांनी मी एकनाथ भाऊसाहेब राऊत, माझी सरपंच शिक्रापूर, आमचा बी गाडा होता, माझ्या नावा गाडा होता. त्यांचं एवढं मोलाचं सहकार्य असायचं. मामा कधी म्हणला ना बैल घ्यायचा, कधी ते हायगाय करत नसत. आमच्यासाठी कधी ते बैल घ्यायचा असे. त्यामुळे आम्ही हा गाड्याचा नाद जोपासलेला आहे. आम्ही 1 नंबरमध्ये बारी पळवलेली, भरपूर घाटामध्ये आमचं नाव झालेलं. पुणे जिल्ह्यात सुद्धा आमचं नाव आहे. आता कमी दिवसामध्ये वासराने नाव केले. हा मध्ये पुण्य आहे ना, त्यांच्या आजोबाची पुण्य आहे. त्यांच्या आजोबाला एवढा नाच होता ना, त्यांना म्हणजे ते बैलाशिवाय करमतच नसत. त्यांच्या जावणीला कायम एक बैल असायचा, तो कुणासाठी, तर आमच्यासाठी असायचा. आम्ही सांगितलं मामा बैल पाहिजे आपल्याला, लगेच बैल घ्यायचे, असं त्यांचा छंद होता. त्यामुळे त्यांचा पुण्यही आहे, यांना हा बैल लागलेला आहे. आणि हा बैल काय आता आम्ही काही ऐकणार नाहीये, कारण नाव आहे पुढे चालू ठेवायचे. भरपूर घाटामध्ये आकर्षित भाऱ्या होत्या, चांगल्या वासरांबरोबर पळालेला आहे. सपोज जर गाडा मालकांचे चांगल्या वासरांसाठी फोन आले तर झोपायला देऊ शकता? साहजिकच आहे, 100% जर का चांगली वासरं जर का आली किंवा चांगले बैल असेल तर 100% आपण आपलं सहकार्य राहील किंवा टॉपच्या बैलांसोबत पळावं आपल्याला, की या दृष्टीने आपण सहमत या गोष्टीसाठी आपण तेव्हा देऊ आपण 100%. पळायला शिस्त वगैरे कशी आहे? बैलाला शिस्त म्हणजे एकदम म्हणजे अजिबात रॅटारेटी वगैरे काही करत नाही, गाठात उडायचं हे काही हे नाही. त्याला पूर्ण एकदा झुपणी खाली घेता, झुपून पण उभा राहतो आणि झुपणी पण येतो आणि 4ही खांदी पळतो. त्याची खासियत अशी की 4ही खांदी पुढे पण टाकला तरी तेवढं स्पीड लावतो. आता दावणीला भरपूर वासर आहे, ती कधी घेतल्यात काय? आताच 1-2-3 महिन्यातच सगळी खरेदी सगळ्यात 2-3 महिने? 2-3 महिन्याची खरेदी सगळ्या. त्यांचा परिचय द्या आम्हाला थोडा. पाहुणे नमस्कार. नमस्कार. परिचय द्या, तुमचं नाव सांगा पहिलं. माझे नाव उद्धव शिवाजी बालवडे, राहणार राऊतवाडी, शिक्रापूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. गुढीचं काय नाव आहे आपल्याला? या गुढीचं नाव कल्याणी आहे. ही 7 महिन्याची पिल्लू असताना मी जेजुरीचा एक धनगर होता आमच्या तालुक्यात, म्हणजे इथं खंडाळे गावाकडे तिथं बकरी चारायला घेऊन आलं. त्यांच्याकडून ही गुढी मी त्यावेळेस घेतलेली, लहान असताना 7 महिन्याची. 7 महिन्याची गुढी घेताना काय बघितलं जातं? मी तिच्या बाकी काही नाही खायला. 7 महिन्याचं असल्या गुळ तिला ते बाळसं होतं. त्या बाळसामुळे तिला देव मन हा कळत नव्हता, बवरे कळत नव्हते. पण बवरे बिवरे बघून बाकी मी सगळे बघून घेतले व्यवस्थित. हा तुमचा आमचा लक्की, हे आमचा बारका मुलगा सासरवडीला मंडळीला सोडवा गेला होता दिवाळी टायमाला. त्यावेळेस त्याच्या डोक्याला लागला. मी त्याने पाहिल्यानंतर त्याने मला फोटो पाठवला. म्हणला दादा असं असं वासरू आहे, घ्यायचं का? म्हणलं बघ तुला कसं योग्य वाटतं तसं. तर मग त्यांनी हा गोरा चॉईस करून हा गोरा आणला. त्याने आणल्याच्या नंतर आम्ही 15-20 दिवस त्याला सांभाळले व्यवस्थित. नंतर त्याला रेसल विसल दिल्यानंतर आमच्या तेव्हा डोक्याला लागलं की हा 101% काम करणारा गोरा आहे. काय बघितलं पाहिजे वासरू घेताना आपण? वासरू घेताना पायाच्या खुरं व्यवस्थित पाहिजे, शरीर बांधावी मजबूत पाहिजे, आणि वासरू लांब लचक असावं नेहमी. शर्यतीच्या कामाला वासरू लांब लचक असावं. आता हा बच्चा आहे अजून, त्याच्यामुळं एवढं त्याचं काही कळून नाही, पण त्याच्या मापात तो काम करतोय. याचं नाव काय? याचं नाव जादू. हा चिंचणीवरून आणलेला आहे. चिंचणी? चिंचणी पण त्या साईडवरनं. 3 महिन्याचा बच्चा होता. याला मी 4-5 महिने दूध पाजले इथं, मग मोठा केलेला. आता कांड्यावर बोलतो. हा आता कांड्यावीस. याचं काय नाव? याचं नाव बिरजा. बिरजा. कुठं गेला ती काय खरेदी? सणसवाडी मधून आणला, नंदीवाल्यांकडून. नंदीवाले पण घेतला होता? कारण हे आम्हाला पूर्ण गावरान मॉडेलचा आहे हा. बहुतेक हा आमच्या लक्कीच्या पाय देऊन हा चालणारा गोरा आहे. तितक्याच टॉपचा हा गोरा. एक गणपतीत लकी बरोबर पाळलेला दिसेल. म्हणजे 1-4-5 महिन्यांनी लकी बरोबर आम्ही त्याला जोडण्याचं आमचं नियोजन आहे. तेवढं काम करणार आहे. गावठी मॉडेल आहे पूर्ण गावठी. बिरजा का नाव ठेवलं त्याचं? ठेवला हौसेने, कारण त्याचं बांधा सगळं सेम तसाच. किती गाडी झाली असं आता?
याचे 3 गाठ झाले आहेत. 3 गाठ हम्म. कांड्यावर. हम्म. याचं काय नाव? याचं नाव आदिरा. आदिरा. पूर्ण झालती काय सर? शिव मंगळवेडेवरून आणलेलं आहे. आता किती गाठ झाली काय? त्याचे 3 गाठ झाले आहेत. कांड्यावर जुकाटात माग माग मागच झाले, जुकाटात झाले का? माग म्हैसूर मध्ये का? बेरडबे. बेरड म्हैसूर. हम्म. याचं काय नाव? याचं नाव पाखऱ्या. पाखऱ्या. किती वर्षाचा आता? 16 वर्ष चालू आहे. 16 वर्ष. 7 वर्ष लहान असल्यापासून ते 7 वर्ष वगैरे कळाला. त्याच्यानंतर बंदीचा काळ आला. हम्म. आणि बंदीच्या काळाच्या नंतर परत गाठ चालू झाला. हम्म. चालू झाल्यानंतर 1 वर्ष पळाला ते. त्याच्यानंतर त्याला लंपी झाल्याच्या नंतर त्याच्या त्या पायाला जे ज्या नसा आहेत हम्म. ते पूर्ण जाम झाले. त्याला आजही अशी उडी घेता येत नाही. हम्म. त्याच्यामुळे तो थांबवला आम्ही त्याला. आणि सुरुवात कशी ह्या बाईला कोण झालती का आधी? नाही, याच्या आधी बैल होते आमच्याकडे. पण हा. मी हा एक जोड 51,000 रुपयाला सांगोल्यावरून जोड आणला होता. याच्या जोडीचा लंपीत मेला एक. हम्म. सेम असाच होता. आणि हा राहिला. याला बी मी लय खर्च करून हा बैल वाचवला. हे पूर्ण पॅक झालता.